एकदा रेल्वेत बसलं की थेट परदेशात जाता येणार। केंद्राच्या एका निर्णयाने मोठी क्रांती येणार। व्यापार आणि पर्यटनाला गती मिळणार। रेल्वेने भूतानपर्यंतचा प्रवास शक्य होणार। नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। परदेशात जायचं म्हटलं की तुमच्या डोक्यात महागड्या विमान प्रवासाचा विचार येत असेल, मात्र आता परदेशात जाण्यासाठी विमान प्रवासाची गरज भासणार नाही। तुम्हाला आता रेल्वेनेच परदेशात जाता येणार आहे। नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। भारत आणि भूतान मधील संबंध अधिक मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने 2 रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे। यामुळे दोन्ही देशांमधील संपर्क, व्यापार आणि पर्यटन वाढण्यास मदत होईल। याचाच अर्थ तुम्हाला परदेशात जाण्यासाठी आता विमान प्रवासाची गरज असणार नाही। याबाबत सविस्तर माहिती काय आहे ते जाणून घेऊया। सध्या पश्चिम बंगाल मधील हासीमारा पर्यंत धावणारी रेल्वे आता भूतान मधील गेलेफू पर्यंत धावणार आहे। यासाठी आसाम मधील कोक्राझार ते भूतान मधील गेलेफू पर्यंत 69 किलोमीटरचा रेल्वे मार्ग बांधला जाणार आहे। यासाठी 3456 कोटींचा खर्च येणार आहे। दुसऱ्या प्रकल्पात पश्चिम बंगाल मधील बनारहाट ते भूतान मधील समत्से या दरम्यान 20 किलोमीटर लांब रेल्वे मार्ग बांधला जाणार आहे आणि यासाठी 577 कोटींचा खर्च येणार आहे। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती देताना म्हटलंय की भारत आणि भूतान मधील संबंध मजबूत होत आहेत। भारत हा भूतानचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे। भारतीय बंदरे भूतानच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत। समत्से आणि गेलेफू ही प्रमुख निर्यात आयात केंद्र आहेत। आता भारताकडून या आर्थिक केंद्रांना चांगले कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी प्रयत्न केला जातोय। भूतानमध्ये बांधला जाणारा हा पहिला रेल्वे प्रकल्प आहे जो भारताला थेट जोडतो। यामुळे वाहतूक सोपी होईल, तसेच पर्यटन वाढल्यामुळे रोजगारही निर्माण होईल। परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी भारत आणि भूतान मधील नवीन रेल्वे प्रकल्पाबाबत बोलताना म्हटलंय की हा प्रकल्प द्विपक्षीय सामंजस्य कराराच्या माध्यमातून राबवला जातो। यात कोणत्याही तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप नाहीये। या निर्णयामुळे चीनला थेट संदेश मिळालाय की भारत आणि भूतान यांच्यातील संबंध आणखी मजबूत होत आहे। या रेल्वे मार्गांमुळे दोन्ही देशांमधील कनेक्टिव्हिटी आणि व्यापार अधिक दृढ होईल, तसेच पर्यटन वाढेल। यामुळे स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होईल। या नव्या रेल्वे प्रकल्पांमुळे भारत भूतान संबंध केवळ भौगोलिक दृष्ट्याच नव्हे तर आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही अधिक दृढ होणार आहे। परदेशात जायचं स्वप्न आता विमानात नव्हे तर रेल्वेच्या खिडकीतून पाहिलं जाणार आहे।